नमस्कार. मी मंगला देशमुख बोलते. आपलं काहीतरी मनोगत व्यक्त करावं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अनेक स्त्रिया असतात आणि स्त्रियांच्या जीवनातलं आपलं मूल खूप मोठं असतं. अशीच एक स्त्री माझ्या जीवनामध्ये आहे, ती म्हणजे माझी आई. आणि त्या माझ्या आईविषयी मी आज थोडंसं बोलणार आहे. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, असं आईबद्दल बोललं जातं. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. खरोखर आई आणि मुलाचं काय नातं असतं एवढं, की त्यांची एवढी नाळ जुळलेली असते. 9 महिने जेव्हा आपण आईच्या पोटात असतो, तेव्हा आईद्वारे आपण सगळं खात पीत असतो, श्वसन करत असतो. त्यामुळं आईचं ना आपलं एक ऋणानुबंध निर्माण झालेले असतात जन्माला येण्या अगोदरच, आणि ते ऋणानुबंध आयुष्यभर टिकतात. खरं सांगायचं म्हणजे माणूस हा विस्मृती झाल्यामुळे माणूस हा विसरतो नवीन वेगळ्या वेगळ्या घटना, आणि त्याच्यामुळे तो ह्या जगाबरोबर चालत राहतो. पण आई आणि मुलीचं किंवा मुलाचं नातं ते माणूस कधीही विसरू शकत नाही. 12 महिने 13 काळ आपल्याला आईच्या आठवणीत असतात. अशा या आईविषयी मी थोडंसं बोलणार आहे. माझी आई म्हणजे 75 वर्षापूर्वीची ती 7वी शिकलेली होती. खूप हुशार होती. 9वारी, आणि पूर्वीच्या काही लवकर लग्न व्हायची. 13व्याच वर्षी माझ्या आईचं लग्न झालं. 9वारी पातळ नेसलेली, डोक्यावर पदर घेणारी, ठसठशीत कुंकू लावणारी, अ, अ, पूर्ण हातभर बांगड्या घालणारी, सगळे आभूषणं घालून नेहमी रेडी असायची. खूप छान दिसायची मुलगी. 9वारी साडी नेसली की खूप छान दिसायची. परवाच मी एक नाटक बघितलं, देव बाभळी. आणि आणि त्या नाटकामध्ये जी रुक्मिणी होती ना, ती खरोखर मला मला आईसारखी वाटली, आणि मला आईची आठवण झाली. आईची आठवण होत नाही असा एकही दिवस जात नाही. माझी सकाळी उठायची, सडा रांगोळी करायची, गाईचं म्हशीचं दूध काढणं, सगळी कामं करायची. शेतीची कामं सुद्धा ती सगळी करायची. देवाला दिवा लावणं, संध्याकाळी परवचा म्हणणं, पाढे म्हणणं, हरिपाठ रोजचा असायचा. अशी तिची ती रोजची रुटीन असायची. आणि एक सांगायचं म्हणजे ती खूप लोकांना मदत करणारी, खूप मदत करायची लोकांना. कोणाला रिक्षा घ्यायला पैसे दे, कोणाला दुकान चालवायला पैसे दे, कोणाचं अडलं निडलं बघ. म्हणजे खूप म्हणजे कसं असतं, आईचं वर्णन आपल्या माणसांचं वर्णन करायला शब्द लागतात. अशी माझी आई होती. आणि आताच या 30 तारखेला माझ्या आईला 11 वर्ष पूर्ण होऊन 12वं वर्ष लागणार आहे. म्हणजे ती मृत्यू पावली त्याला 12 वर्ष होणार आहे. आणि मग एक जवळ एक तप आता लोटणार आहे. पण काय सांगावं, या तपामध्ये एकही दिवस असा गेला नाही की माझ्या आईची मला आठवण झाली. का काय माहिती, मला ते आईची स्पंदनं आपल्या हृदयामध्ये असतात असं म्हणतात ना, ते खरंच किती खरं आहे नाही का? हां, अशी माझी आई होती. आई माझे मी गुरु केले. गोंदवलेकर महाराज हे तिचे गुरु होते. आणि आम्हालाही तिने गुरु करायला भाग पाडलं. म्हणाली, गुरु वाचून पर्याय नाही. जेव्हा आयुष्य कसं असतं, सुख दुःख मिश्रित असतं. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. असे माणसाचं जीवन हे सुख दुःख मिश्रित असतं. अनेक प्रसंगी कोणाचा तरी आधार हवा असतो. आपली माणसं असतातच, पण देवाचाही आधार हवा असतो. तेव्हा तिने गुरु केला, आणि गुरु वाचून तारणार आपल्याला कोणी नाही, असं तिचं म्हणणं होतं. म्हणून तिने आम्हाला सगळ्यांना गुरु करायला लावलं. आणि तिच्या म्हणण्यानुसार आम्ही सगळ्यांनी गुरु केले. तिचं म्हणणं एकच होतं, ज्यावेळेला सुख येतं तेव्हाही देवाला विसरू नका, आणि दुःख असेल देवाजवळ जाऊन तुम्ही सांगा. एक तुम्ही आईजवळ सांगू शकता, तुमच्या विश्वासू माणसाजवळ सांगू शकता, पण तुम्ही इतरांकडे कोणाकडे आपलं दुःख सांगू नका. कारण लोक काय करतात, बोलतात, तुमच्याकडे सहानुभूती दाखवतात, अश्रूही काढतील डोळ्यातून, पण नंतर त्याचं भांडणही करतात. म्हणून म्हणतात ना, सगळं जगही पूर्ण आपल्या भोवताली असेल, पण एक जर परमेश्वर आपल्या जवळ असेल ना, तर प्रत्येक गोष्ट आपली चांगली होते. त्यानंतर माझे स्वामी समर्थ हे माझे गुरु आहेत. आणि स्वामी समर्थांच्या बाबतीत तर म्हटलं जातं की अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामींनी सगळं काही अशक्य होतं तेवढं शक्य केले. आणि म्हणतात ना, आपण ते काही वेळेला प्रसंग येतात आपल्यावर, त्यावेळेला आपण असं म्हणतो की नाही, की असं का घडलं माझ्या आयुष्यात, मी असं कधी वागले नाही. पण जे कर्म असतं आपलं, आपण गेल्या ज्या 84 योनीतून आपण मनुष्य जन्माला आलेलो असतो,
आणि या मनुष्य जन्मामध्ये आपण जे काही पाप पुण्य करतो ते आपल्या कर्म म्हणून आपल्या बरोबर येतं. आणि 24 एवढ्या 84 योनीमध्ये आपण किती काय केलं आपल्याला काही आठवत नाही. सगळं विस्मृतीमध्ये गेलेलं आहे आणि ते कर्म फेडण्यासाठी आपण मनुष्य जन्म घेतलेला असतो. म्हणून या जन्मामध्ये जे जे असेल ते ते गोड मानून घ्यायचं. काही असेल, चांगलं घडलं तरी देवा तुझी इच्छा, वाईट घडलं तरी स्वामी तुझी इच्छा. स्वामींना आपण मानतो. त्याच्यामुळेच हे स्वामींचं आपण स्वामींचं हे स्वामी पाठीशी असले की काहीही घडलं तरी त्याचं वाईट वाटून घेऊ नका. आपले जे कर्मामध्ये आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे आणि तो भोगल्यापासून पर्याय नाही. देवांना सुद्धा चुकलं नाही, रामाला वनवास चुकला नाही, कृष्णाला तर किती त्रास झाला. म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची देवांना सुद्धा त्रास झाले, त्यांनी सुद्धा भोगले. आपण तर मनुष्य जन्म आहोत आणि मनुष्य जन्मामध्ये असं असं काहीतरी घटना घडणारच. आणि कसं असतं ना, दिवसा मागून रात्र, रात्री मागून दिवस, असं उन्हाळा मागून पावसाळा, असे वेगवेगळे ऋतू बदलत असतात, वेगवेगळे दिन बदलत असतात, वेगवेगळे ऋतुचक्र सारखं बदलत असतं आणि त्याच्यानुसार दिवस रात्र होतात. असे अनेक अनेक प्रकार असतात. त्याच्यामध्ये आपण मनुष्य जन्म मोडतो आणि म्हणून या मनुष्य जन्मामध्ये जे जे काही आपल्याला भोगायला लागतं ते आपण भोगूया. पण ह्या सगळ्या जन्मामध्ये आई एक हा ओएसिस असतो असं मी म्हणेन. कारण ज्याच्याकडे आई आहे ना ते खरंच खूप भाग्यवान आहेत. काहीही आपल्या जीवनामध्ये घडलं, चांगलं घडलं किंवा वाईट घडलं, तर पहिला पण आपण आईला बघतो. आत्ताच्या मुलांचं माहिती नाही, मला तरी वाटतं मी तरी पहिला पण माझ्या आईला करायची. चांगलं घडलं तरी, वाईट घडलं तरी. ती म्हणायची देवाची इच्छा समजायचं आणि सगळं गोड मानून घ्यायचं. म्हणजे असं जी ओयासिस होती माझ्या आयुष्यामध्ये ती काही झालं तरी आपण आईशी बोलतो. आई मन आपलं हलकं करते. असं आपल्या जगामध्ये एकतरी माणूस पाहिजे ह्या जगामध्ये, की आपल्याला काही टेन्शन आलं, काही आपला ट्रेस आला किंवा काही चांगली घटना घडली तर आपण तिच्याकडे सांगू शकतो की माझी म्हणजे आई होती. आता मुलींशी मी शेअर करते, नाही असं नाही, पण आई ती आईच असते नाही का. आता तिचं कार्य म्हणायचं म्हणजे ती खूप ऍक्टिव्ह होती. तिने पंढरीचे जे पायी जे लोक जातात ना वारीला, तिने 25 वेळा पायी केली होती. बरोबर 25 वेळा ती चालत गेली होती. वेगवेगळ्या दिंड्यांबरोबर असायची. एकदा तर ती दिंडीमध्ये हरवली सुद्धा होती. पण ती अशी होती ना, ज्याच्याशी बोलायची त्याला ती आपलंसं करायची. त्या दिंडीमध्ये नंतर ती चुकून माकून गेली आणि त्या दिंडीमध्ये एवढी लोकप्रिय झाली कारण तिथं भजन करायची, कीर्तन करायची, ती भारुडं म्हणायची, वेगवेगळ्या ठिकाणी ती गाणी रचायची, उखाणे रचायची. म्हणजे एकही असं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागायची, चटणी भाकर आनंदाने खायची. कधी मीपणा केला नाही. सगळं होतं तरी तिने मीपणा नव्हता तिच्याकडे. सगळ्यांशी बोलणं, वागणं तिचं खूप चांगलं असायचं. आणि अशी ही माझी आई. खूपच म्हणजे तिचे थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. तू या जन्माला मला घातलंस, या पृथ्वी तलावर तू मला आणलंस आणि वेगवेगळ्या प्रकारे तू मला शिकवलंस. माझ्या संकट काळामध्ये उभी राहिलीस आणि मला चांगल्या गोष्टी शिकवल्यास. लोकांच्या उपयोगी पडावं, आपली कामं आपणच करावी, कोणावर डिपेंड राहू नये आणि लग्नानंतरही मला तिने शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आपलं कर्तव्यच आहे. तिने त्यावेळेला मला शिकवलं आणि त्याच्यामुळेच मी तिच्याकडून प्रोत्साहन घेऊन मी शिक्षिका म्हणून रुजू झाली. माझी आई खूप हुशार होती. तिला जर योग्य प्रोत्साहन मिळालं असतं तर तीही खूप उच्चस्थानी पोहोचली असते असं मला वाटतं. कारण तिचं जनरल नॉलेज खूप चांगलं होतं. आमच्या बदलापूरमध्ये तिने नवरात्री उत्सव चालू केला होता. नंतर ज्या आळीमध्ये कुंभार आळीमध्ये राहायची तिथे तिने पंढरपूरचं एक विठोबाचं देऊळ होतं आणि तिथे काकड आरती सुरू केली होती. आजही ती गेली तर तिथे काकड आरती सुरू करते. त्या तिथल्या बायकांना गमवण्यापासून तिने सगळं शिकवलं. कशी काकड आरती करायची, कशी पूजा करायची, कसं आणि ती नाचण्यामध्ये पंढरीचं एखादा जरी भजन लागलं की ती लगेच नाचायची. मी ती म्हणायची मला लाज वाटायची कधी कधी, हे काय नाचतात हे असं बरंच. मला म्हणायची नाही, नाचायचं अहंकार नष्ट होतो. आपण स्वतःला अहंकारी मानतो ना, जेव्हा आपण जे पालखी चाललेली असते किंवा कीर्तन भजन असतं तिथे आपण नाचायचं कारण आपला अहंकार नाही होतो आणि हा अहंकार काही चांगला नाही हे तिने त्यावेळेला मला शिकवलं. त्यावेळेला ती पंढरीच्या वारीला जायची तेव्हा आम्ही सगळे भावंड लहान होतो
आणि आम्हाला असं वाटायचं की ही का सगळं टाकून जात असते पंढरीच्या वारीला. आणि आमच्याकडे दुर्लक्ष होतं. पण आता मला समजलं की तिने जे चांगलं काही कर्म केलं, त्या पंढरीच्या वारीला जाणं, सगळ्यांना मदत करणं, सगळं जे जे काही तिने केलं ते ते तिचं कर्म म्हणून तिच्या बरोबर केलं. आणि ती एवढी भाग्यवान होती की मरताना तिला कसलंही दुःख झालं नाही. सुखात गेली, सुखात गेली आणि आयाव गेली. वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा ती आयाव गेलेली आहे. म्हणजे तिने एवढं पुण्य केलं होतं की असं पुण्यवान माणसंच असं करू शकतात. आयाव जाणं आणि कुठलंही दुःख न घेता जाणं. नातवंडांचं, मुलांचं, सुनांचं कुठलंही दुःख तिला पाहावं लागलं नाही. आणि खूप ती भाग्यवान होती असं मी म्हणेन. आणि तिच्या म्हणून म्हणून असं वाटतं की कसं कोण व्हावं आपण एखादा आदर्श समोर, तर मला असं वाटतं माझ्या आईसारखं व्हावं. आणि आधी आधी आपण कसं असतो, आधी आपण देवाला मानत नाही. जाऊ दे, कशाला देव करायचा, आपलं आपण प्रयत्न करू, आपण काम करू, तेच आपलं असं नाही. ते कुठेतरी एक आधार शोधावा लागतो, देवाला मानावं लागतं. आणि हे आपण न मानणारे, आपण देवाला न मानणारे आपण हळूहळू आपली आई गेल्यानंतर आपण देवाला मानायला लागतो. सगळे उपवास तापास करतो का, हे वयाचा परिणाम असतो. जसं जसं वय होत जातं ना, तर माणूस थोडासा डिपेंड असतो देवावर. कारण आणि सोबत देवच येतो. शेवटी तर आहे की देवाशिवाय आपल्याला पर्यायच नाही. आणि म्हणून अशा माझ्या आईने खूप छान संस्कार माझ्यावर केले. मला माझ्या शिक्षणासाठी, माझ्या मुलाबाळांच्या वाढीसाठी, सगळ्यासाठी तिने मला सर्वतोपरी मदत केली. वयाची 40-45 वर्षापर्यंत काहीही वस्तू मी विकत घेतल्या नाही. सगळी माझी आई करून द्यायची. म्हणजे तो एक मोठा मानसिक मला सपोर्ट होता. आणि तिने खूप काही माझ्यासाठी केलं. अशी आई सगळ्यांना मिळो असं मी म्हणते. आणि या 30 तारखेला तिचं जे 12व्या वर्षात एक तोप लोटलं, त्याच्यामध्ये तिचं पदार्पण होतं. ती जिथे असेल तिथे तिने सुखी राहावं आणि आम्हाला सर्वांना तिने आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करते. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.